So once again, we are going to study the direction of induced EMF or current हे आपल्याला बघायचं आहे by using Lenz's law. So one more example is like this. Suppose this is a bar magnet. This is a bar magnet, and suppose here there is a north pole and here there is a south pole, and here there is a circular loop. And to this circular loop, suppose one capacitor is connected. सर्क्युलर लूपला काय केलेलं आहे, कॅपॅसिटर जोडलेला आहे. ठीक आहे. तर कॅपॅसिटरला दोन प्लेट आहेत. एक प्लेट ए आहे, दुसरी प्लेट बी आहे. म्हणजे लेफ्ट हँड साइडची प्लेट ए, राईट हँड साइडची प्लेट काय आहे, बी आहे. नाउ सपोज इफ दिस नॉर्थ पोल इज मूव्ह टुवर्ड्स कॉइल, काय होईल? म्हणजे प्लेट ए वर कुठला चार्ज येणार आहे आणि बी वर कुठला चार्ज येणार आहे हे फाइंड आउट करायचं आहे. ओके, कसं फाइंड आउट करता येईल बघा. So this is the coil. This is axis of the coil. Okay, so what will be the direction? बर, करंटची डायरेक्शन सांगा. क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज येणार? नॉर्थ पोल त्याच्या जवळ निघालाय म्हणजे करंटची डायरेक्शन काय येणार आहे, अँटी क्लॉकवाईज येणार. कारण नॉर्थ पोल जवळ निघाला की त्या कॉइल मध्ये काय होतो, नॉर्थ पोल क्रिएट होतो. सो डायरेक्शन ऑफ ईएमएफ और करंट विल बी इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. मग करंट जर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन फिरला तर ए वर कुठला चार्ज डेव्हलप होणार, बी वर कुठला चार्ज डेव्हलप होणार आहे, त्याचा आन्सर काय येणार? Answer is A is positively charged and B is negatively charged. Negatively charged येणार. याच्यामध्ये कोणाला डाऊट असेल तर विचारा जरा. डाऊट्स विचारायला शिका, शांत बसू नका. हे लक्षात आलं का, कसं आलं? कारण नॉर्थ पोल त्याच्या जवळ येणार म्हणजे काय होणार आहे, या पद्धतीनं अँटी क्लॉकवाईज करंट डेव्हलप होणार. अँटी क्लॉकवाईज म्हणजे करंट जो आहे तो असा फिरणार आहे. आता करंट फिरणार म्हणजे काय येणार आहे, पॉझिटिव्ह चार्ज फिरणार. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो फिरणार, बी कडून निघून ए कडे येणार आहे. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज, आता कॅपॅसिटर म्हणजे काय असतं, इथं ओपन सर्किट असतं, म्हणजे इथं मध्ये कुठलंही कनेक्शन नाहीये. त्याच्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज येऊन पुन्हावर थांबणार, पुन्हावर ऍक्युम्युलेट होणार, ए वर ऍक्युम्युलेट होणार. हे बॅटरी सारखं तुमच्या डोक्यात असं येईल की अँटी क्लॉकवाईज करंट म्हणजे बी पॉझिटिव्ह असायला पाहिजे आणि ए निगेटिव्ह असायला पाहिजे, जेणेकरून करंट पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह जाईल. इथं बॅटरी नाहीये, लक्षात घ्या, कॅपॅसिटर आहे. आणि त्या कॅपॅसिटरचं आपण चार्जिंग करायला लागलोय. ओके, आणि हा चार्जिंग कोण करणार आहे, हा मॅग्नेट करणार आहे. त्या मॅग्नेटमुळे काय होणार आहे, जो काय पॉझिटिव्ह चार्ज असेल तो काय होणार, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन फिरणार. कारण करंट म्हणजे काय असते, पॉझिटिव्ह चार्जची डायरेक्शन, असं आपण घेतोय. डायरेक्शन ऑफ करंट इज नथिंग बट डायरेक्शन ऑफ द पॉझिटिव्ह चार्ज, अँड देअरफॉर पॉझिटिव्ह चार्ज मूव्स फ्रॉम बी टू ए. म्हणजे बी कडून पॉझिटिव्ह चार्ज निघणार आणि ए ला जाऊन भेटणार आहे. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, ए वर पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होईल आणि बी वर काय होणार, डिफिशियन्सी ऑफ पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे बी वर काय होणार आहे, निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होणार. हे असं लक्षात ठेवायचं आहे. ओके, नाहीतर अँटी क्लॉकवाईज करंट म्हणजे बी पॉझिटिव्ह आणि ए निगेटिव्ह असा इथे विचार करायचा नाही, नाहीतर चुकलात मग तुम्ही. नेक्स्ट,
डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड ईएमएफ. हे दुसरे एक्झाम्पल बघा. हे ऑलरेडी आपण बघितलेलं आहे, तरी पुन्हा एकदा बघूया आपण. सपोज दिस इज अ सर्क्युलर लूप and a straight conductor is below that circular loop. Straight current carrying conductor is below that circular loop like this. Okay, आता इथं करंट जर कॉन्स्टंट असेल तर EMF induced in loop काय असणार आहे? EMF induced in the loop will be 0. आता करंट काय झाला, विथ रिस्पेक्ट टू टाइम वाढत निघाला करंट I कंडक्टर मधला, तर लूप मध्ये EMF कसा इंड्यूस होणार सांगा रे पुन्हा एकदा, बोला लवकर. याला अपोजिट येणार ना, याला अपोजिट म्हणजे असं यायला पाहिजे, इथं डायरेक्शन जवळ इथे असे येणार ना, त्याला अपोजिट म्हणजे क्लॉकवाईज फिरणार. आणि करंट विथ रिस्पेक्ट टू टाइम डिक्रीज व्हायला लागला तर मग काय असणार आहे, ऑटोमॅटिकली अँटी क्लॉकवाईज. थर्ड एक्झाम्पल. Suppose there is once again a circular loop like this, and one electron moves along straight line like this, left to right. So here there is an electron, ज्याच्यावर चार्ज काय असतो, मायनस असतो, तो लेफ्ट टू राईट असा गेला तर इंड्युस्ड ईएमएफ ची डायरेक्शन काय असणार आहे, असा क्वेश्चन आहे. इलेक्ट्रॉन इज मूव्हिंग नियर. हे सिनॉप्सिस मध्ये सगळं दिलेलं आहे. सिनॉप्सिस आहे ना तुमच्याकडे, EMI चा सिनॉप्सिस आहे का? हो. हा. आता इलेक्ट्रॉन काय होणार बघा, इलेक्ट्रॉन जवळ येईल तसं इथलं मॅग्नेटिक फील्ड वाढत जाणार आहे आणि दूर गेल्यानंतर परत मॅग्नेटिक फील्ड काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणजे जवळ येताना डायरेक्शन एक असेल तर दूर जाताना डायरेक्शन काय होणार आहे, दुसरे येणार. म्हणजे इथं एकाच वेळी काय होणार आहे, जवळ येईपर्यंत लूप मध्ये एक डायरेक्शन येणार आणि तिथून पुढे दूर जाईल तसं काय होणार आहे, दुसरी डायरेक्शन येणार आहे. लक्षात येते का? म्हणजे आता इथं ऍझ्युम कसं करायचं, आता इलेक्ट्रॉन मूव्ह व्हायला लागलाय ना, इलेक्ट्रॉनच्या फ्लोची डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन एकमेकाला आपण अपोजिट घेतोय, माहिती आहे ना. म्हणजे इलेक्ट्रॉन लेफ्ट टू राईट जर जात असेल तर आपल्याला करंट कसा घ्यावा लागेल, राईट टू लेफ्ट घ्यावा लागेल. कारण हे बघा, कुठल्याही सर्किटमध्ये करंटची डायरेक्शन कशी दाखवतो आपण, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह दाखवतो. बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनल कडून निगेटिव्ह टर्मिनल कडे करंटची डायरेक्शन दाखवतो. म्हणजे करंटची डायरेक्शन कुणाची घेतो, पॉझिटिव्ह चार्जची घेतो, कारण पॉझिटिव्ह चार्ज पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह जातो. ऍक्च्युली करंट इलेक्ट्रॉनच्या फ्लो मुळे तयार होतो, तरी देखील आपण तिथं सर्किटमध्ये इलेक्ट्रॉनच्या फ्लोची डायरेक्शन दाखवत नाही. आपण काय करतो, पॉझिटिव्ह चार्जच्या फ्लोची डायरेक्शन दाखवतो. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात करंटची डायरेक्शन, आता बघा हे सर्किट आहे, डायग्राम सांगतो विथ डायग्राम. सपोज दिस इज रेजिस्टन्स, दिस इज बॅटरी, दिस इज पॉझिटिव्ह, दिस इज निगेटिव्ह. आता कसं होणार बघा, करंट फ्लोज फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह असं दाखवतोय ना आपण करंटची डायरेक्शन. ऍक्च्युली करंट कुणामुळे प्रोड्यूस होतो, इलेक्ट्रॉनमुळे. आणि ऍक्च्युली इलेक्ट्रॉन कसे फ्लो होत असतात, असे फ्लो होत असतात इलेक्ट्रॉन, निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे. ठीक आहे. मग आता म्हणजे थोडक्यात करंटची डायरेक्शन आणि इलेक्ट्रॉनच्या फ्लोची डायरेक्शन हे एकमेकाला नेहमी कसे असतात, अपोजिट असतात. मग इथे सांगितलं की इलेक्ट्रॉन लेफ्ट टू राईट निघालाय, म्हणजे थोडक्यात आपण असं ऍझ्युम करू शकतो की करंट इज मुव्हिंग फ्रॉम राईट टू लेफ्ट आणि इलेक्ट्रॉन जवळ येईपर्यंत करंट वाढलाय असं ऍझ्युम करायचं. मग आता मला सांगा, इलेक्ट्रॉन इथं येईपर्यंत, सेंटरला येईपर्यंत, जवळ येईपर्यंत काय होणार, मॅग्नेटिक फील्ड वाढणार, म्हणजे करंट वाढणार असं ऍझ्युम करायचं. मग करंट वाढल्यावर सुरुवातीला करंटची डायरेक्शन काय होणार आहे, इनिशियल व्हेन इट इज मुव्हिंग टू द क्लोजेस्ट पॉइंट काय येणार सांगा, तेव्हा हा करंट टुवर्ड्स लेफ्ट आहे, तो वाढ लागलाय, अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज येणार, करेक्ट. आणि त्याच्यापासून दूर जात असताना मग अपोजिट येणार, क्लॉकवाईज. इथे येणार आहे व्हेन इलेक्ट्रॉन moves nearer to coil.
हे येणार आहे. लक्ष देते. अँड फेन अवे, फेन मुव्हिंग अवे. Next part. Fourth example is like this. Two coaxial current carrying coils in same direction are brought closer to each other. हे बघा. There are two current carrying coils are there. They are placed coaxially. So these are the coils. This is their axis. ठीक आहे. आणि काय दिलंय, करंट कॅरिंग कॉइल्स सेम डायरेक्शन त्यांच्यामध्ये करंट फ्लो होतोय. म्हणजे दोन्ही मध्ये काय आहे, क्लॉकवाईज करंट आहे. म्हणजे दोन्ही करंट कॅरिंग कॉइल आहेत अँड दे आर ब्रॉट टुवर्ड्स इच अदर. दोन्ही करंट कॅरिंग कॉइल आहेत, सेम डायरेक्शन करंट फ्लो लागलाय आणि ते काय करायचे, एकमेकांच्या जवळ आणायचे. तर काय होणार याच्यामध्ये, तर याचा आन्सर काय येणार आहे, द करंट इन इच कॉइल डिक्रीजेस. करंट काय होतो, दोन्ही कॉइल मध्ये डिक्रीज होतो. करंट इन बोथ कॉइल डिक्रीजेस. करंट इन बोथ दी कॉइल डिक्रीजेस. आणि हे असं का होणार बघा, सपोज काय करा, एक स्टेशनरी आहे असं ऍझ्युम करा आणि दुसरी त्याच्याकडे आणा. आता हा क्लॉकवाईज करंट म्हणजे तुम्हाला कुठला पोल दिसतोय सांगा, फर्स्ट कॉइलचा क्लॉकवाईज करंट म्हणजे साऊथ पोल ना. मग साऊथ पोल त्याच्याकडे आणल्यानंतर काय होणार आहे, याच्यामध्ये पण साऊथ पोल क्रिएट होणार. साऊथ पोल म्हणजे काय होणार आहे, क्लॉकवाईज करंट डेव्हलप होणार ना. आता क्लॉकवाईज करंट कुठला, लेफ्ट हँड साईडला क्लॉकवाईज करंट, म्हणजे आपल्याला दिसणारी साईड कुठली आहे, याची राईट हँड साईड आहे. म्हणजे लेफ्ट हँड साईडला क्लॉकवाईज असेल तर त्याचा मिनिंग राईट हँड साईडनं बघितल्यावर तो अँटी क्लॉकवाईज दिसणार. मग आता हा ओरिजिनल करंट आहे क्लॉकवाईज आणि त्याच्यामध्ये इंड्यूस झालेला करंट अँटी क्लॉकवाईज जर असेल तर ओरिजिनल करंट आणि इंड्युस्ड करंट एकमेकाला अपोज करतात आणि त्याच्यामुळे या कॉईल मधला काय होणार आहे, करंट कमी होणार. तसंच ही रेस्ट मध्ये आहे असं ऍझ्युम केलं आणि ही त्याच्याकडे मूव्ह होते असं ऍझ्युम केलं, थिंक केला, तर तुम्हाला लक्षात येईल वन्स अगेन करंट इन द कॉईल डिक्रीजेस. हे लक्षात येते का बघा. सो दोन्ही करंट कॅरिंग कॉईल असतील, एकमेकांच्या जवळ आणल्या तर काय होतं, दोन्हीमध्ये इंड्युस्ड ईएमएफ ची डायरेक्शन ओरिजिनल करंटला अपोजिट असते आणि देअरफॉर काय होणार आहे, करंट इन बोथ कॉईल डिक्रीजेस. ओके, व्हेन ब्रॉट टुगेदर. आणि एकमेकापासून दूर नेलं तर काय होणार आहे, पूर्वीपेक्षा दोन्ही कॉईल मधला करंट काय होणार आहे, वाढणार आहे. ओके, करंट इन बोथ कॉईल काय होणार, इन्क्रीजेस. हे लक्षात ठेवा व्यवस्थित. दोन कॉईल करंट कॅरिंग असतील, एकमेकांच्या जवळ आणल्या तर दोन्ही कॉईल मधला करंट म्हणजे करंट सेम डायरेक्शन त्याच्यासाठी फ्लो होत असला पाहिजे. ओके, बोथ कॉईल डिक्रीजेस अँड व्हेन they are moved away, current in both coil increases. When
काय येणार आहे? मूव्ड अवे. सपोज आता एका कॉइल मध्ये काय आहे? क्लॉकवाईज करंट आहे आणि दुसऱ्या कॉइल मध्ये काय आहे? अँटी क्लॉकवाईज करंट आहे. दीज आर द टू कॉइल्स. दोन्ही कॉइलची कुठली साइड आपल्याला दिसायला लागली? राईट हँड साइड आपल्याला दिसायला लागली दोन्ही कॉइलची. ठीक आहे. आता सपोज पहिल्या कॉइल मध्ये क्लॉकवाईज करंट आहे आणि दुसऱ्या कॉइल मध्ये काय आहे? अँटी क्लॉकवाईज करंट आहे. अँड नाऊ दे आर मूव्ड टुवर्ड्स इच अदर. तर काय होणार? तर ते कसं आयडेंटिफाय करायचं? तर काय करूया, फर्स्ट रेस्ट मध्ये आहे असं ऍझ्युम करूया आणि सेकंड त्याच्याकडे मूव्ह करायला लागलोय असं ऍझ्युम करूया. सेकंड म्हणजेच दोन्ही एकमेकाकडे मूव्ह केल्यासारखं पण होऊ शकते, हे लक्षात घ्या. तर आता फर्स्ट कॉइल मध्ये काय होतंय ते थोडंसं बघूया. फर्स्ट कॉइल मध्ये आता फर्स्ट कॉइलचा कुठला पोल त्या कॉइलकडे जाणार सांगा? नॉर्थ पोल का साऊथ पोल? तेच थिंक करणं व्यवस्थित महत्वाची गोष्ट आहे. फर्स्ट कॉइलचा कुठला पोल, सॉरी सेकंड कॉइल, सो दिस इज कॉइल नंबर 1, दिस इज कॉइल नंबर 2. कॉइल नंबर 2 चा कुठला पोल फर्स्ट कॉइल कडे जाणार आहे? कॉइल नंबर 2 चा नॉर्थ. करेक्ट आन्सर येणार आहे साऊथ पोल जाणार आहे त्याच्याकडे. साऊथ. हे बघा, तुम्हाला कुठला कसा करंट दिसायला लागलाय? क्लॉकवाईज दिसायला लागलाय का अँटी क्लॉकवाईज दिसायला लागलाय? अँटी क्लॉकवाईज दिसायला लागलाय. हा, मग अँटी क्लॉकवाईज करंट कुठल्या साईडचा दिसायला लागलाय? राईट हँड साईडचा का लेफ्ट हँड साईडचा? राईट हँड साईडचा. राईट हँड साईडचा. हा, मग आता मला सांगा, कॉइल नंबर 1 कडं राईट हँड साईड त्याची जाणार आहे का लेफ्ट हँड साईड जाणार आहे? लेफ्ट हँड साईड. हे बघा, एका साईडला जर क्लॉकवाईज करंट दिसत असेल तर दुसऱ्या साईडनं बघितलं तर ते अँटी क्लॉकवाईज दिसतंय. हे नेहमी लक्षात ठेवायचं. त्याच्यामुळे कॉइल नंबर 2 मध्ये जो करंट आहे तो आपल्याला दिसताना अँटी क्लॉकवाईज दिसतोय, म्हणजे आपल्याला नॉर्थ पोल दिसतोय, म्हणजे राईट हँड साईड नॉर्थ पोल आहे त्याची. बरं ठीक आहे, पुन्हा एकदा बघा. कॉइल नंबर 2 मध्ये अँटी क्लॉकवाईज करंट तुम्हाला दिसतोय, ओके, नो डाऊट. मग अँटी क्लॉकवाईज करंट म्हणजे काय असतं? नॉर्थ पोल असतं. ठीक आहे, नॉर्थ पोल. आता नॉर्थ पोल हा कुठल्या साईडला आहे हे महत्वाची गोष्ट आहे. तुम्हाला दिसणाऱ्या साईडला नॉर्थ पोल आहे, तुम्हाला कुठली साईड त्याची दिसते? राईट हँड साईड कॉइलची. म्हणजे नॉर्थ पोल हा राईट हँड साईडला आहे आणि लेफ्ट हँड साईडला काय आहे? साऊथ पोल आहे. मग कॉइल नंबर 1 कडे साऊथ पोल निघालाय का नॉर्थ पोल निघालाय? काय घ्यावं लागेल आपल्याला? साऊथ पोल निघालाय असं घ्यावं लागेल. आणि साऊथ पोल त्याच्याकडे जाणार म्हणजे त्याच्यामध्ये काय होणार आहे? कॉइल नंबर 1 मध्ये साऊथ पोलच क्रिएट व्हायला पाहिजे. जवळ निघाला, जो पोल जवळ येतोय तोच पोल क्रिएट होतोय ना, म्हणजे क्लॉकवाईज करंट डेव्हलप होणार अँड देअरफॉर करंट इन कॉइल फर्स्ट इन्क्रीजेस. तसं दुसऱ्या कॉइलचा पण विचार केला तर तिथं देखील काय होणार आहे? तिथं पण तसंच होणार, म्हणजे अँटी क्लॉकवाईज करंट डेव्हलप होणार. ओके, आणि त्याच्यामुळे त्याच्यामधला करंट देखील काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. सो करंट इन बोथ कॉइल इन्क्रीजेस असं आन्सर आहे. Current in both coil increases when they are moved together. When they are moved together. लक्षात येते? काय डाऊट असेल तर जरा विचारा. हे बघा, एखाद्या कॉइल मध्ये इंड्यूस झालेला करंट काढण्यासाठी त्या कॉइलकडे कुठला पोल निघालाय हे तुम्हाला विचारात घ्यावं लागणार आहे. कॉइलच्या जवळ कॉइल असेल तरच ते तुम्हाला कळणार आहे. आता पाहिजे तर हे 2 मध्ये वाढणार का कमी होणार किंवा कुठल्या टाईपचा डेव्हलप होणार ते बघूया थोडंसं. कॉइल नंबर 1 ची कुठली साईड तुम्हाला दिसायला लागली? कॉइल नंबर 1 ची
राईट हँड साइड. हे राईट हँड लेफ्ट हँड साइड कुठली दिसते ते तरी कळते का? बघा इथे डायग्राम काढतो. आता ह्या कॉइलची कुठली साइड दिसते आपल्याला कळत नाही. ही लेफ्ट हँड साइड आहे का राईट हँड साइड आहे ते माहिती नाही. म्हणून त्याच्यासाठी सपोज मी हे असं काढलं, ही एक कॉइल आहे आणि ही दुसरी कॉइल आहे. आता कळतंय की आपण कुठली साइड त्याची बघायला लागलोय. फर्स्ट कॉइलची कुठली साइड बघायला लागलोय आपण सांगा? राईट साइड. राईट हँड. हा, फक्त इलिप्स काढला, मध्ये लाईन काढल्या नाही तर कुठली साइड त्याची दिसते आपल्याला कळणार नाही. राईट पण वाटू शकतं, लेफ्ट पण वाटू शकतं. परंतु अशी लाईन काढली तर तुम्हाला असं दिसेल की राईट हँड साइडचा पूर्ण ऍक्सिस तुम्हाला दिसायला लागलाय. म्हणजे त्याची राईट हँड साइड इथं दिसायला लागली आणि इथं मात्र काय व्हायला लागलंय, तसंच इलिप्स आहे. तर याची काय दिसायला लागली आपल्याला? लेफ्ट हँड साइड. ऍक्च्युली सर्क्युलर कॉइल आहे, परंतु काढताना इलेक्ट्रिकल काढलंय. नाहीतर मग हे असं काढावं लागणार तुम्हाला. आता याची लेफ्ट हँड साइड दिसायला लागली, याची राईट हँड साइड दिसायला लागली. बेस्ट वे असं थिकनेस दाखवतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट case is like this. Suppose there is a current loop like this. A current loop आहे and there is one magnet which is falling through this. Here there is a north pole, here there is a south pole. आणि मॅग्नेट जो आहे तो कॉइल मधून पास होणार आहे, खाली पडा लागलाय. इट इज फॉलिंग डाऊनवर्ड. ठीक आहे. तर मला सांगा या कॉइल मध्ये कसा करंट डेव्हलप होणार, क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज? अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे, अँटी क्लॉकवाईज करंट डेव्हलप होणार. सो EMF इज अँटी क्लॉकवाईज and current is also anti-clockwise. ठीक आहे. सपोज वन्स अगेन, आणि याचं ऍक्सेलरेशन काय असणार? इक्वल टू जी, लेस दॅन जी, ग्रेटर दॅन जी. म्हणजे मॅग्नेट जो खाली पडा लागलाय त्या मॅग्नेटचं ऍक्सेलरेशन. आता फ्रीली फॉलिंग बॉडी जर असेल तर किती ऍक्सेलरेशन खाली पडते? जी न पडते ना खाली. मग आता इथं जो कॉइल मधून मॅग्नेट पास होणार ना, तर तो किती ऍक्सेलरेशन खाली पडणार? लेस दॅन जी और ग्रेटर दॅन जी, असंच फक्त जी न तर नाहीये. लेस दॅन जी. लेस दॅन जी. कारण का त्याला अपोजिशन होते ना. इंड्यूस द करंटची डायरेक्शन या मॅग्नेटच्या मोशनला अपोजिट असते आणि त्याच्या मोशनला अपोज होणार म्हणजे इट विल फॉल विथ द ऍक्सेलरेशन लेस दॅन जी. ठीक आहे. याचं एक एक्झाम्पल असलं तर तुम्हाला दाखवतो. Okay, listen once again. Now there is a
क्लोज्ड कॉईल ऐवजी काय आहे, ओपन कॉईल आहे. अँड देर इज अ मॅग्नेट हॅव्हिंग नॉर्थ पोल साऊथ पोल. आणि नॉर्थ पोल जो आहे तो फेसिंग टुवर्ड्स कॉईल आहे. आणि नॉर्थ पोलला काय केलं आता, रिलीज केलं. म्हणजे मॅग्नेटला काय केलं, रिलीज केलं. सो मॅग्नेट कॉईल कडे निघालाय. म्हणजे काय होणार आहे, कॉईलवर चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स होणार. चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स जेव्हा जेव्हा कॉईलवर होणार तेव्हा तेव्हा काय होणार आहे, ईएमएफ इंड्यूस होणार. मग इंड्युस्ड ईएमएफ याच्यामध्ये असणार आहे आणि तो काय असणार आहे, अँटी क्लॉकवाईज असणार आहे. सो ईएमएफ विल बी देअर अँड डायरेक्शन ऑफ दॅट ईएमएफ विल बी अँटी क्लॉकवाईज, कारण नॉर्थ पोल त्याच्या जवळ निघालाय. आता करंट इंड्यूस होणार का, तर इथं करंट मात्र इंड्यूस होणार नाही, कारण करंट प्रोड्यूस होण्यासाठी क्लोज्ड पाथ लागतो. सो नो करंट इज प्रोड्युस्ड. आणि ऍक्सेलरेशन ऑफ द फॉलिंग मॅग्नेट किती असणार आहे, इक्वल टू एक्झॅक्टली जी, कारण त्याला अपोजिशनच क्रिएट होणार नाही. अपोजिशन का क्रिएट होणार नाही, कारण करंट फ्लो झाला तर ही कॉईल काय होणार आहे, मॅग्नेट म्हणून ऍक्ट होणार. करंट जर फ्लो झाला नाही तर ही कॉईल मॅग्नेट म्हणून ऍक्ट होणारच नाही आणि अपोजिशन क्रिएट होणारच नाही. ओके, कारण कुठल्याही कॉईल मधून करंट पास केला, करंट फ्लो झाला तरच ती कॉईल मॅग्नेट होते. आणि ती मॅग्नेट काय करू शकते, दुसऱ्या मॅग्नेटला अट्रॅक्ट किंवा रिपेल वगैरे करू शकते. तिथं करंट फ्लो होत नाही. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा, क्लोज्ड कॉईल असेल तर त्या मॅग्नेटच्या मोशनला काय होतं, अपोजिशन क्रिएट होतं. अँड ऍक्सेलरेशन ऑफ फॉलिंग मॅग्नेट इज लेस दॅन जी. आणि ओपन लूप जर असेल तर मात्र काय होतं, ऍक्सेलरेशन ऑफ दॅट मॅग्नेट इज एक्झॅक्टली इक्वल टू जी असणार आहे. ओके, ह्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत, त्या लक्षात ठेवाव्या लागतील तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आणखी एक केस आहे. सपोज थर्ड केस, वन्स अगेन सपोज देर इज अ कॉईल लाईक दिस. देर आर टू कॉइल सपोज, and once again there are two magnets which are falling through this coil. आणि coil completely closed आहे, कट coil नाहीये, लक्षात घ्या. So there are identical coil and magnet arrangement. North pole, south pole, north pole, south pole, and north pole and south pole magnet is allowed to fall through the coil. Coil मधून पडू दिलाय आता मॅग्नेटला. ठीक आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे नेहमीप्रमाणे याच्यामध्ये काय होणार, नॉर्थ पोल इज मुव्हिंग टुवर्ड्स कॉइल अँड देअरफॉर अँटी क्लॉकवाईज करंट इज डेव्हलप इन बोथ द केसेस. आता फरक काय आहे, this coil has temperature T1 and second coil has temperature T2. आणि याच्यामध्ये सपोज मी असं लिहिलं, if T1 is greater than T2 असेल, then आता हा जो मॅग्नेट आहे याला अपोज होणार म्हणजे लेस दॅन जी ऍक्सेलरेशन खाली पडणार, याचं ऍक्सेलरेशन A1 असेल, म्हणजे फॉलिंग ऍक्सेलरेशन याचं A1 असेल आणि याचं ऍक्सेलरेशन काय असणार आहे, सपोज A2 असेल. तर A1 आणि A2 मध्ये काय रिलेशन येईल, जरा विचार करून सांगा. मी काय सांगतोय लक्षात येते ना, दोन्ही मॅग्नेटला अपोजिशन क्रिएट होणार, परंतु टेम्परेचर कमी जास्त असल्यामुळं कमी जास्त अपोजिशन क्रिएट होणार आहे, कॉइलचं टेम्परेचर कमी जास्त असल्यामुळे. मग पहिला जो कॉइल मधून फॉल होताना पहिल्या मॅग्नेटचं ऍक्सेलरेशन A1 असेल आणि दुसऱ्याचं ऍक्सेलरेशन A2 असेल, तर A1 A2 मध्ये रिलेशन काय आहे ना, टेम्परेचर आणि करंट यांच्यामध्ये काय रिलेशन माहितीये का, हे बघा, हे साधी सोपी तुम्हाला गोष्ट सांगतो. ज्या कॉइलमध्ये जास्त करंट डेव्हलप होईल त्या कॉइलमध्ये जास्त अपोजिशन क्रिएट होणार. जिथं करंट जास्त तिथं अपोजिशन जास्त. लक्षात येतंय. हे बघा, आता T1 जास्त आहे ना, आता टेम्परेचर आणि रेझिस्टन्स यांचा संबंध तुम्हाला माहित पाहिजे. हिअर T1 इज मोर ना. सो टेम्परेचर जास्त असेल तर कंडक्टरचा रेझिस्टन्स काय असतो, मोर असतो. आणि रेझिस्टन्स मोर असेल तर करंट काय असणार आहे, करंट लेस असणार आहे. म्हणजे या कॉइलमध्ये काय होणार आहे, करंट इज लेस. करंट लेस म्हणजे काय होणार आहे, हा कमी प्रमाणात मॅग्नेट ऍक्ट होणार. म्हणजे इथं नॉर्थ पोल जो क्रिएट होणार आहे तो कमी स्ट्रेंथचा तयार होणार आणि याला
थोडंसं कमी अपोजिशन क्रिएट होणार या पहिल्या मॅग्नेटला आणि तो थोडंसं फास्टली फॉल होणार म्हणजे A1 ग्रेटर दॅन A2 येणार. आय इज लेस. लक्षात येते का? T1 इज मोर, देअरफॉर रेझिस्टन्स इज मोर. टेम्परेचर वाढलं की रेझिस्टन्स वाढतो हे माहिती पाहिजे. रेझिस्टन्स मोर म्हणजे करंट लेस आणि करंट लेस म्हणजे वीक मॅग्नेट असणार आहे. वीक कॉईल म्हणजे वीक मॅग्नेटिक कॉईल तयार होणार. वीक मॅग्नेटिक कॉईल आणि त्याच्यामुळे थोडंसं काय होणार आहे, वीक अपोजिशन क्रिएट होणार. वीक अपोजिशन म्हणजे काय होणार आहे, मॅग्नेट फॉल्स